जर तुमच्याही घरात 10 किंवा 11 महिन्याचं बेबी असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करू शकता. तर मी कुकरमध्ये तूप 1 चमचाभर तूप टाकलं आहे. त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा ॲड केला. ते चांगलं मिश्रण परतून घेतलं. ते मिश्रण चांगलं असं लालसर होईपर्यंत चांगलं असं परतून घेतलं. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलं 1 लसणाची पाकळी, एक थोडासा अद्रकचा तुकडा आणि 1 काळी मिरी. तर हे मिश्रण मी चांगलं मस्तपैकी असं परतून घेतलं आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेली थोडीशी मूग डाळ ॲड केली आणि ते पण चांगलं असं मिश्रण परतून घेतलं. आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलं आहे बारीक चिरलेली, थोडंसं तूप कमी होतं तर ते पण मी परत ॲड केलं. आणि त्यानंतर मी त्यात ॲड केलं आहे बारीक चिरलेली पालक, 5 ते 6 पालकची पाने स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली, तीसुद्धा मी त्यात ॲड केली. आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केली आहे थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडीशी चिमूटभर जिरी. तर हे सुद्धा मी त्यामध्ये ॲड केलं आहे. थोडीशी हळद, थोडीशी जिरी, जास्त प्रमाणामध्ये नाही. आपल्या बेबीला बेबी किती प्रमाणात खातं हे आपल्याला माहिती असतं, त्यानुसार आपण टाकायचं असतं. आणि त्यानंतर मी थोडंसं ह्यामध्ये ॲड केलं आहे मीठ तुम्ही तुमची इच्छा असेल तर टाकू शकता किंवा नसेल तर नाही टाकू शकता, असं पण आहे. तर हे चांगलं मिश्रण मी परतून घेतलं आणि आपल्याला जशी बाळासाठी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रमाणात पाणी ओतायचं, मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरच्या चांगल्या 2-3 शिट्ट्या करायच्या आणि त्यानंतर असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. तयार आहे आपलं पालक सूप. ओके, बाय.